श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय 6. श्री गणेशाय नमा. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्र सारा अमृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाचे अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोणी. मल्हाररावचिया मणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे. परी पाहावया यज्ञ करून ऐसा विचार केला मणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहसी ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून यतीसी. असे कोणी एक दिवशी साधूनी योग्य समयासी. मेण्यात घालून स्वामींची तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणाला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने. मग अपयशाते घेऊन बडोद्याचे आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती प्रयत्नारंभित पुढे. सर्वात राती विचारेती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूप कार्याची धरून आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कल कोटी घेतली समर्थांचीच भेटे. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणोनी सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधपुत्रा पाहोनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लता लता कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी ते येथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा संमत सदाभक्त परिसोत षष्ठो अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत षष्ठो अध्याय समाप्त. शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.